श्रोते हो नमस्कार. आज आपल्या बहादरपुरा येथील वादळ न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये भेट देण्यासाठी आलेले आहेत वंचितांचे नेते, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले. आज आपण त्यांच्याकडूनच बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी त्यांचा आज बहादरपुरा नगरीमध्ये दत्त जयंतीचा आज पावन दिनाचा जो कार्यक्रम आहे त्यानिमित्त शिवाभाऊ नरंगले आज आमच्या स्टुडिओमध्ये आले. त्याबद्दल त्यांचं हार्दिक स्वागत. आपले धन्यवाद. शिवाभाऊ, सर्वप्रथम आपले हार्दिक स्वागत एवढ्यासाठी की श्रद्धेय बाळासाहेबजी 8 दिवसापूर्वी नांदेडला होते, वंचितांसाठी मुक्कामी होते. सतत आपण सोबत आहात, तुमचं शेड्यूल बिझी आहे. पण कंधार नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली आणि उद्या नॉमिनेशन सुरू होणार आहे. तुमच्या भूमिकेकडं, वंचितच्या भूमिकेकडं, कंधार नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील जे लक्ष लागून आहे त्याबद्दल काय निर्णय झाला किंवा पुढील भूमिका आपली काय राहणार आहे ते आम्हाला सांगा. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी भाजपा सोडून इतर कुठल्याही पक्षासोबत युती करण्यासाठी वंचितची दारं खुली असल्याचे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. आणि आमची भूमिका आहे की या ठिकाणी भाजप आणि जी काही प्रस्थापित मंडळी आहेत, धनदांडगी लोक आहेत, त्यांच्या विरोधात आमची लढाई, आमची फुले शाहू आंबेडकर विचाराची आमची लढाई आहे. आणि आम्ही कार्यकर्त्यांना न्याय देणार आहोत. आमच्याकडे प्रस्थापित माणसं नाहीत, ठरलेले घराणे नाहीत, आमच्याकडे ठरलेले उमेदवार नाहीत. पण जो कोणी चळवळीतला कार्यकर्ता असेल, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराच्या कार्यकर्ता, त्यांना आम्ही उमेदवारी देणार आहोत. 2 दिवसांपूर्वी आपण प्रसारमाध्यमामध्ये काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजयजी भोशीकर यांच्यासोबत नांदेडला श्रद्धेय बाळासाहेब होते. तर त्या भेटीचंही सुद्धा जाणून घ्यायची उत्सुकता आपल्या तमाम मतदारसंघातील जनतेची आहे. त्याबाबत काय सांगा. काँग्रेसचे सर्व नेते मंडळी सातत्यानं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आमच्या संपर्कामध्ये आहेत. आणि युती व्हावी ही भावना काँग्रेसच्याही कार्यकर्त्याची आहे, वंचितच्याही कार्यकर्त्याची आहे, वंचितच्या नेत्याची आहे. आणि त्याबाबत आता सकारात्मक दृष्टीने चर्चा चालू आहे. पण चर्चा कसं म्हणते, आज 9 नोव्हेंबर आहे, उद्या 10 पासून नॉमिनेशन कंधार नगरपालिकेची भरणं आहे. युती ही नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका ह्या तिन्ही निवडणुकीसाठी युती होणार आहे. त्याच्यामुळं जागेचं वाटप, चर्चा, मतांतर, काँग्रेसच्या पक्षामधल्या त्यांच्या कार्यकर्त्याचे विचार, आमच्या पक्षामधल्या कार्यकर्त्यांचे, याचं चर्चा चालू आहे. आणि मला वाटतं या 2-3 दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी फायनल होतील. आजपर्यंत अशी परिस्थिती होती की जनता संभ्रमात राहत होती, पण कंधार नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की निवडणूक लढवणारे उमेदवारच संभ्रमात आहे. त्याला कारणीभूत पूर्वी काय व्हायचं की पक्षाचा कार्यकर्ता हा निष्ठावंत राहायचा. आणि एखाद्या कार्यकर्त्यानं जर एखाद्या वार्डामध्ये चांगलं काम केलं तर तो वार्डाचा उमेदवार आहे असं लोक गृहीत धरत होते आणि त्याला उमेदवारी मिळायची. काही दिवसापूर्वी इथल्या धडधाडग्या लोकांनी, जे पैसेवाले लोकांनी राजकारणाचा सत्यानाश केलेला आहे. लोकशाहीच्या रूपाने त्यांनी घेऊन गेलेले आहे. त्याच्यामुळं आज राजकारणामध्ये पैसा हा निकष 1 नंबरला आलेला आहे. त्याच्यामुळं कोण उमेदवार मिळते, कोणाची तडजोड होते, कोण माघार होते, कोण पक्षनिष्ठा राहिलेली नाही. रात्रीत लोक उमेदवार बदलून वेगळ्या पक्षाचं तिकीट घेऊन उभं राहिले. त्याच्यामुळे सगळं निवडणुकीत तुम्ही म्हणल्याप्रमाणे संभ्रम आहे. होणाऱ्या नॉमिनेशन अर्ज प्रक्रियेमध्ये वंचित आघाडीची काय भूमिका राहणार आहे? आम्ही 10 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. आम्ही 12 तारखेला आमचे उमेदवार जाहीर करणार आहोत. अच्छा, आमच्याकडे यादी तयार आहे. युतीची चर्चा चालू असल्यामुळे आम्ही ते थांबलेलं आहोत. माझा एक खाजगी प्रश्न असा आहे की काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष संजय भोशीकर आणि तुम्ही मागचा कार्यकाळ जर पाहिला तर तुमच्यामध्ये जे काही विशिष्ट होतं, मी खाजगी प्रश्न अगोदरच यासाठी सांगितलं की शिवा नरंगले आणि संजय भोशीकर यांच्या मधून विस्तू जात नव्हता अशी एक परिस्थिती होती. आणि एकदम सडन तुम्ही एका ठिकाणी, आणि ते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी असताना जनतेला दिसला. आणि माध्यमांच्या व्यतिरिक्त जनतेमध्ये एकदम खळबळ माजली की हे 2 नेते एकत्र कसे काय. थोडंसं ते पण आमची जाणून घ्यायची इच्छा आहे. आमचा राजकीय विरोध होता, पण वैयक्तिक असा कुठलाही वाद नव्हता. ते वेगळ्या पक्षामध्ये काम करत होते, मी वेगळ्या पक्षामध्ये काम करत होतो.
आणि निवडणुकीमध्ये प्रत्येकानं आपापल्या पक्षाशी प्रामाणिक असायला पाहिजे. ते त्यांच्या पक्षाशी प्रामाणिक होते, मी माझ्या पक्षाशी प्रामाणिक होतो. आणि राजकीय लढत लागल्यानंतर आम्ही एकमेकाच्या विरोधात काम करत होतो. पण आमचा वैयक्तिक द्वेष कधीही नव्हता त्यांच्यासोबत. माझ्या वडिलापासून त्यांच्या वडिलाचे, माझ्या वडिलाचे आदरणीय ईश्वरराव भोशीकर साहेब आणि माझे वडील नारायणराव नारायणगडे हे दोघंही एकाच पक्षात काम केलेले, दोघंही एकमेकाचे सहकारी होते. आज आपण वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून आमच्या जनतेसमोर आहात आणि तुम्ही म्हणाल की मला आपण सातत्यानं काँग्रेसविषयी म्हणजे प्रश्न विचारतात. तर परिस्थिती अशी आहे की कंधार नगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत आणि भोशीकरांची, तुमची आणि बाळासाहेबांची भेट होण्याच्या पूर्वी अजून दुसरे काँग्रेस पक्षाचे उत्सुक उमेदवार मन्नान चौधरी हे देखील तुमच्या माध्यमातून बाळासाहेबांना भेटले. मग तो काय विषय होता? नाही, आता तुम्हाला मीडियाच्या समोर आलेले, सोशल मीडियाला आलेले 3च माणसं आहेत. पण बाळासाहेबांना अनेक लोक भेटले. बाळासाहेब 3 दिवस नांदेडमध्ये होते, आदरणीय सुजासाहेब नांदेडमध्ये होते. कोणी दिवसा भेट घेतली, कोणी रात्री भेट घेतली. पण सगळ्याच पक्षाचे म्हणजे भाजप सोडता इतर पक्षाच्या लोकांनी बाळासाहेबांच्या भेटीगाठी घेतल्या. बाळासाहेब एक असं व्यक्तिमत्व आहे, त्याचा प्रभाव आहे, त्यांच्या पाठीमागे इथली जनता आहे. नुसतं म्हणजे एक समाज नाही तर सर्व समाजामध्ये बाळासाहेबाबद्दल चांगली, बाळासाहेबांनी जी काही ओबीसीची भूमिका घेतली आणि त्या बाबतीत ओबीसी समाज सुद्धा बाळासाहेबांच्या पाठीमागे आहे. त्यामुळं बाळासाहेब एक मोठे नेते आहेत आणि त्यांच्या सर्वांनी भेटीगाठी घेतली. कंधारमध्ये राजकीय म्हणजे भूकंप जर झाला तर त्याचं केंद्रबिंदू वंचित राहणार, याच्यात काहीच वाद नाही आणि ही गोष्ट लपून सुद्धा राहिलेली नाही. सातत्याने मी परत तोच विषय रिपीट करतो की काँग्रेसला घेऊनच मी तुमच्याशी का बोलतोय, कारण काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार मन्नानभाई चौधरी हे आज नाराज आहेत. त्यांची बॉडी लँग्वेज, त्यांची कालची शेअरशायरी जर आपण पाहिली असेल तर त्यांना असं आभास झाला की मला आता उमेदवारी काँग्रेस पक्षाची काही मिळत नाही. तर ते असं काही आहे का की काँग्रेस सोडून वंचितकडून त्यांना काही शब्द देण्यात आला किंवा कुठलं आश्वासन देण्यात आलं किंवा वेळप्रसंगी आपण तसं त्यांना घ्याल का सांगून? नाही, तसा कुठलाही शब्द दिला नाही. आणि त्यांनी सुद्धा बाळासाहेबांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आले होते. त्या दिवशी ओबीसीचा मोर्चा होता आणि मी एक ओबीसी मुस्लिम आहे आणि मला बाळासाहेबाबद्दल अत्यंत सहानुभूती आहे, प्रेम आहे आणि बाळासाहेबांची भेट व्हावी अशी त्यांची इच्छा होती आणि त्यांनी सदिच्छा भेट घेतली. राजकीय विषयावर कुठली त्यांच्यासोबत चर्चा झाली नाही. हा झाला कंधार नगरपालिकेपुरता विषय. याचबरोबर लगेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. जिल्हा परिषद असेल आणि पंचायत समिती असेल. त्या अनुषंगानं कृपया आपल्याला आपण सविस्तर असं सांगा की जिल्हा परिषदच्या गटामध्ये आपण राहतात, त्या गटातून आपली उमेदवारी राहणार आहे का आणि आपल्यासोबत बहादरपुरा पंचायत समिती का आणि पानबची पंचायत समिती का, याबाबत जाणून घ्यायची उत्सुकता. मी वंचितचा जिल्हाध्यक्ष आहे. तुम्ही मला एका सर्कलच्या बाबतीत विचारता तर मी जनरल सांगतो की आम्ही सगळ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवणार आहोत. मला आपल्या बोलण्यातून असं वाटतं की तुम्हाला उत्सुकता आहे की भादरपुरा सर्कलच्या बाबतीत, कारण राजकारणामध्ये मी 2012ला उमेदवार या ठिकाणी होतो आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची निवडणूक त्यावेळी झाली. माझा 2012च्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा खर्च जर धरला तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे की 2-2.25 लाख रुपये माझा निवडणुकीचा खर्च होता आणि माझ्या विरोधातल्या उमेदवाराचा 3-3.5 कोटी रुपये खर्च होता. आणि त्यावेळेस माझ्या विरोधात सगळे स्वकीय आणि परकीय अशी लढाई त्या काळामध्ये झाली होती. तरी मी त्यावेळेस थोडक्या मतानं पडलो. 2 विधानसभा लढवल्या. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी मला 19ची उमेदवारी दिली, दुसऱ्या क्रमांकावर होतो. 24ला मी निवडणूक लढवली आणि कुठेतरी मी असा विचार केला होता की आता आपण 5 वर्ष किंवा 6 वर्ष तरी थांबलं पाहिजे. 29ची विधानसभा मी लढवणार नाही असं बाळासाहेबांना मी सांगितलेलं आहे आणि 30ची जिल्हा परिषद लढवावं असं माझ्या डोक्यामध्ये होतं. पण गेल्या 15-20 दिवसापासून या मतदारसंघातल्या सातत्यानं काही राजकीय मंडळीचा मला सातत्यानं फोन येत आहे की आपल्यासारखा उमेदवार या मतदारसंघामध्ये उभा टाकला तर या ठिकाणी एक नवीन इतिहास घडू शकतो. त्यामुळे लोकांचा आग्रह आहे, पण मी अद्यापर्यंत काही विचार केला नाही. नगरपालिकेच्या निवडणूक आहेत, माझ्याकडे जिल्ह्याची जबाबदारी आहे. सगळ्या नगरपालिकेच्या उमेदवारांच्या उमेदवाऱ्या फायनल करणं, सगळ्यांना उमेदवाऱ्या देणं, त्यांचा प्रचार करणं हे माझ्या दृष्टीनं पक्ष म्हणून ते माझं कर्तव्य आणि माझं ते काम आहे. भादरपुरा जिल्हा परिषदच्या बाबतीमध्ये माझं नको नाही, पण सगळ्यांशी चर्चा करून, सगळ्यांशी संवाद साधून, लोकांचा जर आग्रह असेल, इथल्या नागरिकांचा, इथल्या मतदारांचा, इथल्या सगळ्यांचा जर आग्रह असेल तर माझ्या निवडणुकीचा काही विषय नाही. माझ्या खिशामध्ये 10,000 रुपये राहिले तर मी विधानसभेची निवडणूक लढवतो.
भादरपुरासारखा म्हणजे छोटी जिल्हा परिषद निवडणुकीचा माझ्यासाठी काही विषयच नाही, पैशाचा काही विषयच नाही. मी लोकशाहीचे निवडणूक लढवणारा कार्यकर्ता आहे आणि लोकशाही जिवंत राहिली पाहिजे आणि नोटशाही संपवली पाहिजे. त्यासाठी कुठलीही निवडणूक मी लढवायला तयार आहे. मी उत्सुक असल्यापेक्षा आपण या गटातील गणाचे पानभुशी गणाचे विद्यमान सदस्यच आहात, कारण अजून निवडणुका व्हायच्या आहेत. आपल्या कार्यकाळातील पंचायत समितीचे सदस्य म्हणून एखादा उल्लेखनीय कार्य मला सांगा. नाही, सातत्यानं मी जोपर्यंत त्या पंचायत समितीच्या सभागृहामध्ये होतो, तालुक्यातल्या कुठल्याही माणसाचं काम असेल तर ते पंचायत समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी करून दिलं. तर आपण बघितलं असाल पंचायत समितीला जेव्हा आमची टीम आली त्यावेळेस पंचायत समितीमधला भ्रष्टाचार असेल, पंचायत समितीमध्ये लोकांचं कामं असतील, हे आम्ही सातत्यानं त्या ठिकाणी केलेले आहेत. माझा शेवटचा प्रश्न असा राहील की शिवाभाऊ नरंगले कंधार नगरपालिकेच्या आणि स्थानिक स्वराज्य जिल्हा परिषद सदस्याच्या समन्वयक म्हणून आपण कुठल्या पक्षाशी? नाही, आमची युती ही काँग्रेससोबतच होईल, कारण इतर पक्षासोबत आम्ही युती करण्याच्या मानसिकतेमध्ये नाही. बरं. फुले शाहू आंबेडकरांचा विचार ज्यांना मान्य आहे ते पक्ष आमच्याशी बोलू शकतात, आम्ही त्यांच्याशी युती करू शकतो. आणि जिल्हा परिषदच्या विषयामध्ये आमचं एक आहे, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्य माणसाला खुर्चीत बसवण्याचं स्वप्न बघलेलं आहे. आमच्याकडे प्रस्थापित घराणे नाहीत, आमच्याकडे संस्था चालक नाहीत, आमच्याकडे धनदान गेलेले लोक नाहीत, आमच्याकडे कुठल्याही आमदार खासदाराचा मुलगा नाही. सर्वसामान्य माणसाला तिकीट देऊन सर्वसामान्य माणसाला निवडून आणणे आणि त्यांना सत्तेच्या खुर्चीमध्ये बसवणे हे आमचं वंचित बहुजन आघाडीचं ध्येय आहे. आणि बाळासाहेब आंबेडकरांनी बघितलं असतं माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला विधानसभेची 2दा ती उमेदवारी दिली. बरं, युती काँग्रेससोबत राहणार आहे की महाविकास आघाडीसोबत राहणार? नाही, आमचं बोलणं काँग्रेसचे आहे. अच्छा. आमचं बोलणं काँग्रेसचे आहे आणि आम्ही काँग्रेससोबतच त्या बाबतीत विचारत. बाकीच्या पक्षाची आमचं काही चर्चाही नाही, आमचं बोलणंही नाही. आम्ही त्यांच्या बैठकीत नाही, ते आमच्या बैठकीत नाही. 11th आवरला काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीत राहिला तर वंचितची भूमिका काय राहणार आहे? नाही, आमची युती ही काँग्रेसची आहे. काँग्रेसनं कोणासोबत युती करावी ती त्यांचा प्रश्न आहे. कंधार नगरपालिकेला घेऊन श्रद्धेय बाळासाहेबांनी काय संदेश तुमच्या मार्फत जनतेला देण्यासाठी काय सांगणार? नाही, आता युतीची चर्चा चालू आहे. आमची युती जर उद्या परवामध्ये जर फायनल झाली तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर प्रचाराला येणार आहेत. चला मॅडम, आपण वेळातला वेळ काढून आलात. धन्यवाद सर. चांगली अशी आम्हाला माहितीवर मुलाखत दिल्यात. वादळ परिवाराचे आपले जाहीर आभार. धन्यवाद.